चॅप्टर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. ठीक आहे, तर हा चॅप्टर नंबर 6 आहे, पण सायन्स सेकंडचा चॅप्टर किती आहे? पहिलाच चॅप्टर आहे. ठीक आहे, तर मग आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स पासून आपल्या सिलेबसची सुरुवात करू. तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट मध्ये आपल्याला प्लांट्सचं क्लासिफिकेशन शिकायचं आहे. याच्या आधी लास्ट इयरला 8व्या वर्गामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम शिकलो होतो. आपला पहिला युनिट कोणता होता? क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, तर मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आर.एस. विटाकर यांनी जे केलं होतं त्याच्यानुसार आपण ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कशामध्ये केलं होतं? तर 5 किंगडम मध्ये केलं होतं, म्हणून त्याला आपण 5 किंगडम सिस्टीम म्हणलं होतं. ठीक आहे, तर मग ते 5 किंगडम कोणते कोणते होते? त्यापैकी पहिला होता किंगडम मोनेरा. हे आपण लास्ट इयरला शिकलो, मी त्याची रिव्हिजन घेतो. त्यानंतर जे काही सेकंड किंगडम होतं तर ते होतं किंगडम प्रोटिस्टा. त्यानंतर तिसरं जे थर्ड किंगडम होतं ते कोणतं होतं? किंगडम फंजाय. त्यानंतर फोर्थ होतं किंगडम प्लांटी. आणि शेवटचं किंगडम होतं ते म्हणजे किंगडम ॲनिमालिया. ठीक आहे, तर किंगडम प्लांटी म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमालिया म्हणजे ॲनिमल्स. ठीक आहे, तर प्लांटचं क्लासिफिकेशन करणं म्हणजे काय? तर किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन. ठीक आहे, आणि किंगडम ॲनिमालियाचं क्लासिफिकेशन म्हणजे काय? ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन. तर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स हे आपल्याला 10th स्टँडर्डला सायन्स 2 मध्ये बघायचं आहे. आणि 9th स्टँडर्डला आपल्याला आहे काय? तर किंगडम प्लांट्सचं क्लासिफिकेशन म्हणजे किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन हे आपल्याला इथे शिकायचं आहे. ठीक आहे, तर मग क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणणं काय आणि क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटी म्हणणं काय? दोन्ही एकच. ठीक आहे, तर मग क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजे आपण क्लासिफिकेशन कशाचं करत आहोत? तर किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन इथं करणार आहोत. लक्षात येत आहे? तर मग मला सांगा की क्लासिफिकेशन, मी लास्ट इयरला सुद्धा सांगितलं होतं की क्लासिफिकेशन, आता लक्षात आलं की 5 किंगडम सिस्टीम पैकी आपल्याला कोणत्या किंगडमची क्लासिफिकेशन करायचं आहे? तर किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन इथं आपल्याला शिकायचं आहे या युनिटमध्ये. कोणत्या युनिटमध्ये? तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट मध्ये. ठीक आहे, तर हे बेसिक जे काही मी सांगितलं, हे जे तुम्हाला माहित असेलच, माहित नसेल तर हे जे लिहिलं त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन सर आर.एच. विटाकर यांनी 5 किंगडम मध्ये केलं होतं. तर त्या 5 किंगडम पैकी किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन आपल्याला या युनिट मध्ये शिकायचं आहे. तर किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन म्हणजे कशाचं क्लासिफिकेशन असेल? किंगडम प्लांट्सचं. ठीक आहे, म्हणजे प्लांट्सचं क्लासिफिकेशन असेल. ठीक आहे, तर आता लक्षात घ्या, मी इथे तुम्हाला सांगितलं की प्लांट्स म्हणजे काय? तर किंगडम प्लांट. क्लासिफिकेशन कशाचं करायचं आहे आपल्याला? तर किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन, हा क्लासिफिकेशन म्हणजे काय असतं? तर क्लासिफिकेशनची डेफिनेशन काय असेल? तर बघा, क्लासिफिकेशन इज अ प्रोसेस. क्लासिफिकेशन म्हणजे काय? ही प्रोसेस आहे. कशाची प्रोसेस आहे? तर डिवाइडिंग द थिंग्स in groups or सबग्रुप्स. ठीक आहे, म्हणजे कोणत्या पण वस्तूला जर आपण ग्रुप्स आणि सब ग्रुप मध्ये डिवाइड केलं तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? क्लासिफिकेशन. लक्षात आलं? तर मला सांगा ही जनरल डेफिनेशन होती कशाची? क्लासिफिकेशनची. तर इथं क्लासिफिकेशन आपल्याला कसं शिकायचं आहे? तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. मग क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजे काय असेल? क्लासिफिकेशन ऑफ प्लांट इज अ प्रोसेस. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट पण काय असेल? एक प्रोसेस असेल. कशाची असेल? तर डिवाइडिंग द थिंग्सच्या जागेवर काय येईल? डिवाइडिंग द प्लांट्स. कशाचं डिव्हिजन असेल इथं? तर प्लांट्सचं डिव्हिजन असेल. कशामध्ये असेल? इन ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. म्हणजे ज्या प्रोसेस मध्ये
आपण प्लांटचं डिव्हिजन कशामध्ये करेल, ग्रुप्स मध्ये आणि सब ग्रुप मध्ये करेल. तर त्या प्रोसेसला त्याला आपण काय म्हणूया, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट आपल्याला इथं शिकायचं आहे. ठीक आहे. तर मला सांगा की आपण लास्ट इयरला क्लासिफिकेशन केलं होतं, तर मग त्या क्लासिफिकेशनचे काय क्रायटेरियाज होते. त्यामध्ये पहिला क्रायटेरिया किंवा पहिली गोष्ट आपण काय बघितली होती की त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे की नाही. न्यूक्लियस प्रेझेंट आहे की नाही याच्यावरून आपण काय क्लासिफिकेशन केलं होतं, दोन टाईप मध्ये, एक म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि दुसरं म्हणजे युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये न्यूक्लियस कसा होता, अब्सेंट होता. आणि युकॅरियोटिक म्हणजे काय सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट होता त्यांना आपण युकॅरियोटिक्स म्हणलो. आणि प्रोकॅरियोटिक्सचं एक्झाम्पल कोणतं होतं, किंगडम मोनेरा. ठीक आहे. त्याच्यानंतर युकॅरियोटिक्सचं आपण फर्दर क्लासिफिकेशन केलं. त्याच्यामध्ये युकॅरियोटिक म्हणजे ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असेल. आणि न्यूक्लियस प्रेझेंट जरी असला तरी तो जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो किती सेल्स पासून बनलेला आहे, एकतर ते युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर. याच्यावरून आपण काय केलं तर युकॅरियोटिक्सचं पुन्हा डिवायडेशन केलं होतं. म्हणजे कसं, हे बघा पुन्हा एकदा बघू. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आपण काय केलं, क्लासिफिकेशन केलं होतं लास्ट इयरला. कशामध्ये केलं होतं तर दोन टाइप्स मध्ये केलं होतं. कोणत्या कोणत्या, एक म्हणजे प्रोकॅरियोटिक्स आणि दुसरं म्हणजे युकॅरियोटिक्स. ठीक आहे. तर मग प्रोकॅरियोटिक्स म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस कसा आहे, तर न्यूक्लियस इज अब्सेंट. ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट आहे त्यांना आपण काय म्हणलो होतो, प्रोकॅरियोटिक्स. आणि युकॅरियोटिक्स म्हणजे काय म्हणलो होतो आपण, न्यूक्लियस इज प्रेझेंट. न्यूक्लियस इज प्रेझेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर युकॅरियोटिक्सचं आपण एक्झाम्पल काय घेतलं होतं तर किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा मध्ये काय येतील तर असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये न्यूक्लियस कसा आहे तर अब्सेंट आहे, त्यांना आपण काय म्हणलो, किंगडम मोनेरा. त्याच्यानंतर युकॅरियोटिक्स म्हणजे काय, ज्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस कसा आहे, प्रेझेंट आहे, त्यांना आपण काय म्हणलो, युकॅरियोटिक्स. तर मग पुन्हा युकॅरियोटिक्सचं आपण डिवायडेशन केलं होतं. ते म्हणजे कशामध्ये केलं होतं, एक तर युनिसेल्युलर आणि दुसरं म्हणजे काय, मल्टीसेल्युलर. ठीक आहे. तर मग युनिसेल्युलर म्हणजे ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस तर प्रेझेंट आहे पण ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम फक्त एकाच सेल, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये फक्त एकच सेल प्रेझेंट आहे, त्यांना आपण काय म्हणलो होतो, युनिसेल्युलर. आणि युनिसेल्युलरचं एक्झाम्पल काय होतं आपलं की किंगडम प्रोटिस्टा. ठीक आहे. तर किंगडम प्रोटिस्टा म्हणजे काय, दे आर युनिसेल्युलर अँड युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे द युनिसेल्युलर युकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर नोन ॲज प्रोटिस्टा. ठीक आहे. तसंच द प्रोकॅरियोटिक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज नोन ॲज किंगडम मोनेरा. तर मग जे मल्टीसेल्युलर आहे त्या मल्टीसेल्युलरचं आपण काय केलं तर फर्दर डिवायडेशन केलं होतं. की फर्दर डिवायडेशन कशामध्ये केलं होतं की सेल वॉल प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे. तर मग इथं काय करतो मी, सेल वॉल अब्सेंट. मग ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेल वॉल अब्सेंट असतील आणि ते कसे असतील तर मल्टीसेल्युलर असतील आणि युकॅरियोटिक असतील, तर त्यांना आपण काय म्हणलो होतो, ॲनिमालिया. ते कशामध्ये येतील तर किंगडम ॲनिमालिया. ठीक आहे. आणि इथं काय असेल, सेल वॉल प्रेझेंट. पुन्हा मग यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे पण ते ऑटोट्रॉपिक आहेत की हेटेरोट्रॉपिक आहे, त्याच्यावरून सेल वॉल प्रेझेंट असणाऱ्याचं पण क्लासिफिकेशन किती टाइप्स मध्ये केलं होतं, दोन टाइप मध्ये. ते कोणते होते तर एक होतं फंजाय आणि दुसरं कोणतं होतं, प्लांटी, किंगडम प्लांटी. तर किंगडम फंजाय काय असतील तर त्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असेल पण ते कसे असतील, हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक. आणि किंगडम प्लांटी म्हणजे काय असेल की ते ऑटोट्रॉपिक. तर हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय, फिश डिपेंड ऑन अदर फॉर देअर फूड. त्यांच्या फूड साठी, त्यांच्या अन्नासाठी ते दुसऱ्यावर डिपेंड करतील, त्यांना आपण काय म्हणतो, हेटेरोट्रॉपिक. आणि ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच सिंथेसाइज देअर ओन फूड. जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉपिक. मग ऑटोट्रॉपिक वाले कोणते होते, प्लांटी. आणि हेटेरोट्रॉपिक वाले कोणते होते, फंजाय. पण फंजाय मध्ये आणि प्लांटी मध्ये काय आहे, सेल वॉल प्रेझेंट आहे, ते मल्टीसेल्युलर आणि युकॅरियोटिक आहे.
ठीक आहे. तसंच ॲनिमलिया म्हणजे काय, तर मल्टीसेल्युलर आहेत पण त्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे का नाही. तर अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन पहिला व्हिडिओ होता आपला, हे आपण सर्व शिकलो होतो. तर अशाच प्रकारे आता आपल्याला क्लासिफिकेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं करायचं का नाही, तर लास्ट इयरलाच केलं. आता आपल्याला हे जे काही आपलं 4 नंबरचं किंगडम आहे ना प्लांटी, या किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन इथं करायचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मध्ये प्लांट्स म्हणजे काय, किंगडम प्लांटी. म्हणजे याला आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणा किंवा याला क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटी म्हणा, दोन्ही मिनिंग सेमच असतील. ठीक आहे. तर मग आता बघू आपण इथं आपण क्लासिफिकेशन कसं करणार आहोत. ठीक आहे. हे सगळं आताच आपण हे लास्ट इयरचं आपण इथं इंट्रोडक्शन घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता किंगडम जे काही किंगडम प्लांटी आहे, या किंगडम प्लांटीचं डिवायडेशन 2 टाइप मध्ये होते. किती टाइप्स मध्ये, 2 टाइप मध्ये. पहिलं तर क्रिप्टोगॅम्स आणि सेकंड म्हणजे फॅनेरोगॅम्स. ठीक आहे. तर हे जे क्लासिफिकेशन आपण केलं की किंगडम प्लांटीचं 2 सब किंगडम मध्ये, एक म्हणजे सब किंगडम क्रिप्टोगॅम्स आणि सब किंगडम फॅनेरोगॅम्स. ते कशाच्या तरी बेसिसवर करावं लागेल की नाही. जसं की पहिले आपण सेल वॉल न्यूक्लियस प्रेझेंट आहे की नाही याच्यावर केलं होतं, तसं इथं जे बेसिक क्रायटेरिया आहे तर ते क्रायटेरिया कोणता आहे की वेदर फ्लावर फ्रूट और सीड किंवा अँड सीड म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे ज्या प्लांट मध्ये फ्लावर फ्रूट आणि सीड प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे, म्हणजे फ्लावर फ्रूट आणि सीड प्रेझेंट आहे की नाही याच्यावरून आपण किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन किती टाइप्स मध्ये करत आहोत, तर 2 टाइप मध्ये. एक म्हणजे क्रिप्टोगॅम्स आणि सेकंड म्हणजे काय, फॅनेरोगॅम्स. तर म्हणजे काय, डिपेंडिंग अपॉन वेदर द फ्लावर फ्रूट और सीड इज प्रेझेंट और अब्सेंट, द किंगडम प्लांटी इज डिवायडेड इनटू 2 सब किंगडम्स. किंगडम प्लांटीचं डिवायडेशन आपण कशामध्ये केलं, 2 सब किंगडम मध्ये केलं. त्यामध्ये पहिला कोणता आहे तर किंगडम सब किंगडम क्रिप्टोगॅम्स आणि सेकंड कोणता आहे सब किंगडम फॅनेरोगॅम्स. तर मग या क्रिप्टोगॅम्स म्हणजे असे की ज्यांच्यामध्ये म्हणजे द प्लांट्स इन विच फ्लावर फ्रूट अँड सीड इज अब्सेंट. ज्या प्लांट्स मध्ये फ्लावर फ्रूट आणि सीड नसेल, अब्सेंट असेल, त्यांना आपण काय म्हणाल, क्रिप्टोगॅम्स. आणि द प्लांट्स विथ फ्लावर फ्रूट अँड सीड दॅट प्लांट्स आर कॉल्ड एज फॅनेरोगॅम्स. म्हणजे ज्या प्लांट्स मध्ये फ्लावर फ्रूट आणि सीड प्रेझेंट असेल त्या प्लांट्सला आपण काय म्हणणार आहोत, फॅनेरोगॅम्स म्हणणार आहोत. लक्षात आलं. तर मग किंगडम प्लांटीचं जे काय आपण डिवायडेशन ते केलं ते कशाच्या बेसिसवर केलं, तर ऑन द बेसिस ऑफ प्रेझेंट और अब्सेंट ऑफ फ्लावर फ्रूट और सीड द किंगडम प्लांटी इज डिवायडेड इनटू 2 सब किंगडम्स. फर्स्ट वन इज सब किंगडम क्रिप्टोगॅम्स अँड सेकंड इज सब किंगडम फॅनेरोगॅम्स. मग क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय असेल, द सब किंगडम किंवा द प्लांट्स इन विच फ्लावर फ्रूट और सीड इज प्रेझेंट that are called as cryptogams. तर त्या प्लांट्सला आपण काय म्हणू, क्रिप्टोगॅम्स. आणि द प्लांट्स विथ म्हणजे ज्यांच्या विथ म्हणजे त्यांच्यामध्ये आहे, द प्लांट्स विथ फ्लावर फ्रूट अँड सीड, ज्या प्लांट मध्ये फ्लावर फ्रूट आणि सीड असेल त्यांना आपण काय म्हणू, फॅनेरोगॅम्स. समजलं. मग हे हायर लेवलचं आपण क्लासिफिकेशन केलं. हायर लेवलचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर केलं, तर फ्लावर फ्रूट आणि सीड प्रेझेंट आहे की नाही याच्या बेसिसवर केलं. त्यानंतर हे जे काही क्रिप्टोगॅम्स आहे ना, या क्रिप्टोगॅम्सचं फर्दर डिवायडेशन होते 3 डिव्हिजन्स मध्ये. ठीक आहे. तर यांचं सब किंगडमचं डिवायडेशन कशामध्ये व्हायलं, डिव्हिजन्स मध्ये व्हायलं. त्यामध्ये पहिली असते डिव्हिजन थॅलोफायटा, त्याच्यानंतरची डिव्हिजन ब्रायोफायटा आणि त्याच्यानंतरची डिव्हिजन असते टेरिडोफायटा. टेरिडोफायटाचं स्पेलिंग पी पासून सुरुवात होईल, पी सायलेंट असते, टेरिडोफायटा. ठीक आहे.
लक्षात आलं का? तर मग आपल्याला या युनिटमध्ये काय शिकायचं? पहिले तर प्लांटचं क्लासिफिकेशन पाहायचं, म्हणजे पहिले क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्सच्या डेफिनेशन शिकायच्या, किंवा पहिले क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय माहित झालं की त्याच्यानंतर मग क्रिप्टोगॅम्सच्या डिव्हिजन बघायच्या. पहिली डिव्हिजन असेल थॅलोफायटा, त्याच्यानंतर ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि मग या डिव्हिजन्समध्ये आपण काय बघायला? तर थॅलोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर ब्रायोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर टेरिडोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम्पल कशा कशाचे? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, याचे आपण काय टॉपिक मध्ये एक 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 घेणार आहोत. ठीक आहे. तसंच हे जे काही किंगडम फॅनोरोगॅम्स आहे ना, याचं सुद्धा डिवायडेशन होते दोन टाइप मध्ये. एक असते जिम्नोस्पर्म आणि दुसरा टाइप असेल अँजिओस्पर्म. तर लक्षात घ्या, हे जे काही फॅनोरोगॅम्स, या फॅनोरोगॅम्स आपण क्लासिफिकेशन किती टाइप्स मध्ये केलं? दोन. एक म्हणजे जिम्नोस्पर्म आणि दुसरं अँजिओस्पर्म. ठीक आहे. तर मग जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये केलं. तर हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर केलं? की ज्या प्लांट, दोन्ही प्लांट मध्ये सीड तर प्रेझेंट आहे. दोन्ही प्लांट मध्ये फॅनोरोगॅम्सच्या जिम्नोस्पर्म मध्ये आणि अँजिओस्पर्म मध्ये काय असेल? सीड असेल. पण या जिम्नोस्पर्मचं सीड जे आहे ते सीड कसं असेल? नेकेड असेल. नेकेड म्हणजे फ्रूटची त्या सीडवर कव्हरिंग नसेल. ज्या प्लांटच्या सीडवर फ्रूटची कव्हरिंग नसते. कशाची कव्हरिंग? फ्रूटची कव्हरिंग नसेल. सीडवर कशाची कव्हरिंग नाही? फ्रूटची कव्हरिंग नाही. तर मग त्यांना आपण काय म्हणाल? जिम्नोस्पर्म. आणि ज्या प्लांटचं सीड हे नेकेड सीड, म्हणजे ज्यांचं सीड उघड्या डोळ्याने दिसते त्यांना आपण काय म्हणाल? नेकेड सीड म्हणजे जिम्नोस्पर्म. म्हणजे त्यांच्या सीडवर कव्हरिंग असेल का फ्रूटची? नाही, त्यांना आपण काय म्हणाल? जिम्नोस्पर्म. आणि अँजिओस्पर्म मध्ये काय असेल? की ज्यांचे सीड जे आहेत ते एन्क्लोज, किंवा सीड इज एन्क्लोज विदिन फ्रूट. ज्यांचं जे काही सीड असेल ना ते फ्रूटच्या मधात, म्हणजे ज्या प्लांटचं सीड फ्रूटच्या मधात एन्क्लोज आहे त्यांना आपण काय म्हणाल? अँजिओस्पर्म. लक्षात आलं? फॅनोरोगॅम्स म्हणजे काय? की ज्यांच्यामध्ये फ्लावर, फ्रूट आणि सीड प्रेझेंट आहे त्यांना आपण काय म्हणाल? फॅनोरोगॅम्स. तर मग त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्म म्हणजे काय? की ज्यांचं सीड उघड्या डोळ्याने दिसते त्यांना आपण काय म्हणाल? जिम्नोस्पर्म. म्हणजे द प्लांट्स विथ नेकेड सीड आर नोन ॲज जिम्नोस्पर्म अँड द प्लांट्स इन विच सीड इज एन्क्लोज विदिन फ्रूट. सीड कशात एन्क्लोज असेल? तर फ्रूट मध्ये एन्क्लोज असेल तर त्यांना काय म्हणाल आपण? अँजिओस्पर्म. लक्षात आलं? पुन्हा अँजिओस्पर्मचं फर्दर डिवायडेशन होते. एक म्हणजे मोनोकॉट आणि दुसरं म्हणजे डायकॉट. ठीक आहे. मोनोकॉट आणि डायकॉट म्हणजे काय? लक्षात घ्या. मोनोकॉट म्हणजे ज्यांचं सीड हे दोन पार्ट मध्ये डिवाइड होत नाही. लक्षात आलं का? ज्यांचं सीड हे दोन पार्ट मध्ये डिवाइड होत नाही त्यांना आपण काय म्हणतो? मोनोकॉट. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर व्हीट, गहू आहे, तर गव्हाचं जे सीड आहे त्याचे दोन इक्वल पार्ट मध्ये डिवायडेशन त्याला आपण करू शकतो का? तर नाही. तर त्यांना काय म्हणलं आपण? मोनोकॉट. आणि डायकॉट म्हणजे काय? की ज्यांचं सीड दोन पार्ट मध्ये, दोन हाफ मध्ये किंवा दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होते त्यांना आपण काय म्हणू? डायकॉट म्हणू. ठीक आहे. मग डायकॉटचं एक्झाम्पल कोणतं असेल? खूप सारे एक्झाम्पल आहे. खूप सारे एक्झाम्पल घेतलं आपण. शेंगदाणा आहे, तर ते शेंगदाण्याचं जे काही शेंगदाणा राहते ना ते म्हणजे काय असते? सीड असते. तर मग त्या सीडला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो की नाही? तर ते काय झालं? डायकॉट. लक्षात आलं? लक्षात आलं? तर मग ज्या प्लांटचं सीड दोन कॉटिलिडॉन मध्ये डिवाइड होते त्यांना काय म्हणलं आपण? डायकॉट. आणि ज्यांचं सीड दोन कॉटिलिडॉन मध्ये डिवाइड होत नाही त्यांना आपण काय म्हणलं? मोनोकॉट. तर हे बघा, हे मी बेसिक समरी सांगितली कशाची? या क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर मग या युनिट मध्ये काय शिकायचं आपल्याला? तर प्लांटचं क्लासिफिकेशन म्हणजे किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन. किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन किती टाइप्स मध्ये होईल? दोन. एक म्हणजे क्रिप्टोगॅम्स, सेकंड म्हणजे फॅनोरोगॅम्स. त्यानंतर क्रिप्टोगॅम्सचं फर्दर डिवायडेशन किती मध्ये झालं? तर एक थॅलोफायटा, दुसरं ब्रायोफायटा आणि तिसरं टेरिडोफायटा. ठीक आहे. तर मग आपल्याला काय काय शिकायचं आहे? तर सुरुवातीला किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन इनटू क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. मग त्याच्यानंतर क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय? त्याचे क्रिप्टोगॅम्सचे कॅरेक्टरिस्टिक काय असतील ते बघावं लागेल. मग क्रिप्टोगॅमचे कॅरेक्टरिस्टिक झाल्यानंतर क्रिप्टोगॅमचे टाइप्स म्हणजे क्रिप्टोगॅमच्या डिव्हिजन्स शिकायचे आहे. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा डिटेल मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जे आपण काय केलंय? प्लांटी मधलं क्रिप्टोगॅम्स शिकणं झालं आपलं की त्याच्यानंतर आपण काय शिकणार आहोत? तर फॅनोरोगॅम्स.
फॅनोग्रामचे कॅरेक्टरिस्टिक्स झाल्यानंतर आपण काय शिकल, तर त्या फॅनोग्रामच्या टाइप्स म्हणजे पहिले जिम्नोस्पर्मचे कॅरेक्टरिस्टिक्स शिकायचे आहे, त्याच्यानंतर जिम्नोस्पर्मचे कॅरेक्टरिस्टिक्स एक्झाम्पल झाले की आपण कशावर मूव्ह करल, अँजिओस्पर्म. मग अँजिओस्पर्मचे कॅरेक्टरिस्टिक्स एक्झाम्पल बघल. त्याच्यानंतर या अँजिओस्पर्मचं जे काही डिवायडेशन झालं मोनोकॉट आणि डायकॉट, तर मोनोकॉट मधला आणि डायकॉट मधला डिफरन्स आपल्याला शिकायचा, मोनोकॉटचे कॅरेक्टरिस्टिक्स शिकायचे, डायकॉटचे कॅरेक्टरिस्टिक्स शिकायचे. तर लक्षात आलं, तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट मध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्रिप्टोगॅम्स पासून सुरुवात करू. कशापासून सुरुवात करू, क्रिप्टोगॅम्स पासून. तर क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय असेल, the plants in which flower, fruit or seed is absent, that plant are called as cryptogams. मग क्रिप्टोगॅमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील, मग क्रिप्टोगॅमचे टाइप्स किती आहेत, तर हे 3 टाइप्स. मग 3 टाइप झाल्यानंतर काय होईल, मग आपल्याला थॅलोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स शिकावं लागेल, त्याच्यानंतर ब्रायोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्यानंतर टेरिडोफायटा. मग अशा प्रकारे हेच ज्यावेळेस आपलं क्रिप्टोगॅम संपल त्याच्यानंतर आपण याच्यावर मूव्ह करेल, त्याच्यावर तो फॅनोग्राम्सवर. मग फॅनोग्राम्सची डेफिनेशन, मग फॅनोग्रामचे कॅरेक्टरिस्टिक्स, मग फॅनोग्रामचे टाइप्स. मग टाइप्समध्ये पहिला टाइप्स अँजिओस्पर्मचे कॅरेक्टरिस्टिक्स शिकावं लागतील, त्याच्यानंतर पहिले जिम्नोस्पर्मचे कॅरेक्टरिस्टिक्स शिकावं लागतील, त्याच्यानंतर अँजिओस्पर्मचे कॅरेक्टरिस्टिक्स एक्झाम्पल्स, त्याच्यानंतर पुन्हा मोनोकॉट्स म्हणजे काय आणि डायकॉट्स म्हणजे काय. तर अशा प्रकारे हा युनिट आपला राहणार आहे. ठीक आहे, तर मी आशा करतो की तुम्हाला हे सगळं क्लासिफिकेशन कळलं असेल की आपल्याला एवढं शिकायचं आहे. म्हणजे हे आपला या युनिटचा कंटेंट झाला की या युनिट मधले टॉपिक्स, या युनिटमध्ये किती टॉपिक्स आहेत, तर पहिला आहे क्रिप्टोगॅम, त्याच्यानंतर आहे थॅलोफायटा, त्याच्यानंतर ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, नंतर फॅनोग्राम्स, नंतर जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, मोनोकॉट, डायकॉट. तर एवढे टॉपिक्स आपल्याला या युनिटमध्ये शिकायचे आहेत. खूप सोपा युनिट आहे, खूप सिंपल युनिट आहे, काहीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्रिप्टोगॅम्स पासून सुरुवात करू. थँक्यू.